पाठ 14वा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, पान नंबर 41. आत्ता आपण या पाठाचं वाचन करूया. सुमारे 90 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. जयपूरकडचा एक राजा चंद्रपूर जवळच्या ताडोबा अरण्यात शिकारीसाठी आला होता. तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता. राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्यांविषयी विचारू लागला. तो चुणचुणीत मुलगा राजाला म्हणाला, हे सुखी जीव आनंदानं जंगलात नांदत आहेत. तुम्ही त्यांना का हो ठार करता? त्यावर राजा निरुत्तर झाला. निरुत्तर झाला म्हणजे तो काहीही उत्तर देऊ शकला नाही. तो विचार करू लागला. त्याला स्वतःची चूक कळून आली. त्याने शपथ घेतली, यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही. आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या राजाला ज्या उमद्या मुलानं अहिंसेची शपथ घ्यायला लावली, त्या मुलाचे नाव होते माणिक. उमद्या म्हणजे चुणचुणीत किंवा अतिशय राजबिंडा दिसणारा, अतिशय छान दिसणारा असा हा मुलगा. याचं नाव होतं माणिक. पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धी झाला. माणिकच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर व त्याच्या आईचे नाव मंजुळा. तो लहान असताना त्याच्या आईने त्याला आपल्या आजोळी वरखेडला नेले. तिने त्याला आडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले. महाराजांनी त्याला तुकड्या हे नवे नाव दिले. तुकडोजीने त्यांना गुरु मानले. तुकडोजी 14 वर्षांचे असतानाच त्यांनी घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले. तेथे कंदमुळांवर गुजराण करत त्यांनी हठयोगाचा अभ्यास केला. हठयोग याचा अर्थ योगाचा एक असा प्रकार आहे की ज्यामध्ये व्यक्ती स्वतःला शारीरिक त्रास देऊन त्यातून आपल्या आध्यात्मिक उन्नती किंवा आपली आत्म्याची उन्नती करण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे पाडे व भटक्यांची पाले धुंडाळत ते फिरले व तेथील गरीब माणसांमध्ये रमले. खेळ, शर्यतींमध्ये पोहणे, धावणे, घोड्यावर बैलगाड्यावर नियंत्रण साधणे, गाणे रचणे, वाद्य वाजवणे, मोठ्या ढोलांच्या तालावर नाचणे अशी विविध कौशल्ये त्यांनी आत्मसात केली. हिंदी, उर्दू व मराठीतील स्वतःचीच कवने ते खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. ऐकणारे तल्लीन होऊन तासनतास डोलत असत. त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देव बाबा म्हणू लागले. पहा, या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आदिवासींचे पाडे आणि भटक्यांची पाले धुंडाळत हे तुकडोजी महाराज फिरले आणि गरीब माणसांमध्ये ते तिथं रमले. त्यांनी काय काय केलं? खेळ, शर्यतीमध्ये पोहणं, धावणं, घोड्यावर बैलगाड्यावर नियंत्रण साधणं, वेगवेगळी गाणी रचणं, वाद्य वाजवणं, मोठ्या ढोलाच्या तालावर नाचणं अशी अनेक कौशल्ये त्यांनी त्या ठिकाणी शिकून घेतली. हिंदी, उर्दू आणि मराठीतील स्वतःचीच कवने, कवने म्हणजे काव्याचा प्रकार, स्वतः रचलेली, स्वतः तयार केलेली अशी काव्ये ते खंजिरीच्या तालावर, खंजिरी म्हणजे डफासारखं एक छोटं वाद्य, त्याच्या तालावर ते बेभान होऊन गात असत. आणि ऐकणारे सुद्धा तल्लीन होऊन तासनतास डोलत असत. आणि त्यामुळं लोक त्यांना देव बाबा या नावानं ओळखायला लागले. आपला देश पारतंत्र्यात होता. त्यावेळच्या
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत 1930 सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांचं राज्य भारतावर होतं 1930 साल आणि या साली जंगल सत्याग्रह जो झालेला आहे तो प्रसिद्ध आहे. त्यावेळी या देवबाबांनी सत्याग्रही तरुणांच्या शिबिरांमध्ये जाऊन खंजिरी भजनांद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली. पहा, म्हणजे स्वातंत्र्य संग्रामामध्ये जे स्वातंत्र्य सेनानी किंवा हे तरुण जे अगदी आपल्या जीवन झोकून देऊन काम करत होते, या सत्याग्रही तरुणांच्या शिबिरामध्ये जाऊन खंजिरी भजनांद्वारे लोकांमध्ये स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा त्यांनी जागवली. झाडी मंडळातील तेजस्वी तरुण संघटना आणि विदर्भातील आरती मंडळे या सेवाभावी संघटनांद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार केला. पहा, तेजस्वी तरुण संघटना, विदर्भामध्ये असणारी आरती मंडळे या संघटनांच्याद्वारे त्यांनी स्वदेशी आणि ग्रामोद्योग यांचा प्रचार केला. स्वदेशी याचा अर्थ स्वतःच्या देशातच तयार झालेले वस्तू वापरणं. ग्रामोद्योग याचा अर्थ ग्रामीण भागामध्ये सुरू असणारे उद्योगधंदे यांचा प्रचार त्यांनी केला. गांधीजींनी छोडो भारतची घोषणा केली. गांधीजींच्या या चळवळीत तुकडोजी अनुयायांसह सहभागी झाले. म्हणजे हे फक्त देवाची भजनं करणारे असे संत नव्हते, तर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे आंदोलन छेडलं गेलं होतं, या आंदोलनामध्ये त्यांनी अगदी सक्रिय सहभाग घेतला. त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला. सन 1947च्या स्वराज्य प्राप्तीनंतर म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य हे सर्वात महत्त्वाचे होते. त्या काळामध्ये भारतामध्ये अगदी वेगवेगळी छोटी मोठी अगदी हजारो संस्थाने होती. ही सगळी संस्थाने जर स्वतंत्र राहिली असती तर त्या ठिकाणी एक वेगळी अराजकता किंवा एक वेगळाच या ठिकाणी भारतामध्ये एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला असता. त्यासाठी ही संस्थाने भारतामध्ये विलीन करणं महत्त्वाचं होतं. स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळानं हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला.